पंचगंगा कृष्णा नदीच्या महापूर नियंत्रणासाठी उपाययोजना आणि भूस्खलनाच्या सौम्यीकरणासाठी महाराष्ट्र रेजिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवण्यात येणार आहे. यासाठी 2,338 कोटींचा निधी जागतिक बँक देणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन आदी आपत्तीप्रवण कारणं पाहून पूर परिस्थिती नियंत्रणासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी जागतिक बँकेच्या पथकानं गुरुवारी 23 आणि 24 जानेवारी या दोन्ही दिवशी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याची पाहणी केली. या अनुषंगानं करण्यात येणाऱ्या नियोजनाबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभाग, राष्ट्रीय महामार्ग, भूजल सर्वेक्षण आणि अन्य संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत या पथकाची आढावा बैठक झाली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत या प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी मित्रा संस्थेचे संचालक विनय कुलकर्णी यांनी पूर परिस्थिती उपाययोजनांबाबत कृती आराखडा तयार करण्यात येणार असून त्यानुसार कामे करण्यात येणार असल्याचं सांगितलं. सर्वप्रथम पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण पूर्ण करावं, जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीचं प्रमाण पाहून धरणातील विसर्गाबाबत जलसंपदा विभागानं नियोजन करावं असं त्यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जागतिक बँकेच्या वतीनं कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या उपनद्या आणि नाल्यांचं सर्वेक्षण करून पूर नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचं सांगितलं. भूस्खलनाच्या सौम्यीकरणासाठी उपाययोजना केल्या जातील. आपत्ती व्यवस्थापन विभाग अधिक सक्षम होण्यासाठी या विभागाअंतर्गत पूर पूर्वानुमान यंत्रणा बळकट करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. पूरप्रवण क्षेत्रातील उपाययोजनांबाबत सर्वेक्षण करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीनं सल्लागार कंपनीची नियुक्ती केली असून सर्वेक्षणाचं काम फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करून पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या अखेरपर्यंत अथवा तत्पूर्वी पूर्ण करावे. सर्वेक्षणाचं काम वेळेत पूर्ण होण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, तहसीलदार, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचे सहकार्य घ्या. या प्रकल्पांतर्गत नदी खोलीकरण आणि रुंदीकरणही करण्यात येणार असून या प्रकल्पाशी निगडीत नागरिक आणि नदीकाठावरील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची मतं जाणून घ्या असं सांगून या कामाच्या सद्यस्थितीचा दर 15 दिवसांनी आढावा घेण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत संबंधित तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या अनुषंगानं सूचना देण्यात येतील असंही जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितलं. यावेळी जागतिक बँकेच्या रुमिता चौधरी, योकितो ताकाना, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, उपअभियंता संदीप डावणे, प्रवीण पारकर, मित्राचे सदस्य आदित्य येजरे, नीरज मिश्रा, भूजल सर्वेक्षण विभागाचे जयंत मिसाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.